नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारणी तसेच आळी व थ्रिप्स या रोगासाठी पण आपण आज नियोजन करणार आहोत। तर एकाच फवारणीमध्ये आपण दोन्ही पण रोगांवर आपण नियंत्रण मिळवणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आज आपण कोणकोणते प्रोडक्टचा वापर केलेला आहे व त्याचे प्रमाण किती आहे, तसेच त्याने कोणकोणत्या रोगांवर आपल्याला कामधाम करण्याचे काम हे आपल्याला बघायला मिळते, या सर्व गोष्टींवर आज आपण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचे आहे। धन्यवाद। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आपण 3 तणनाशकांची माहिती बघणार आहोत। तर त्यामध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांचे आहे। तर त्याआधी मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पिकामध्ये जर तणनाशकाचे 100% रिझल्ट जर बघवायचे असतील तर आपल्याला थोड्या प्रमाणात काळजी घ्यायची आहे। तर काळजी म्हणजे बघायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला या तणनाशकाचे 100% रिझल्ट आपल्याला बघवायला मिळतील। दुसरा विषय असा आहे की आपण जे कंपनीने आपल्याला प्रमाण दिलेलं आहे त्याच प्रमाणाचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळतील। तर मित्रांनो, आपण आज जे तणनाशक बघणार आहोत त्यामध्ये पहिलं आहे क्रिस्टल कंपनीचे अमोरा। तर आपल्याला या अमोरा या तणनाशकाचा प्रतिपंप आपल्याला 60 मिली असा वापर करायचा आहे। त्यानंतर आपण जे दुसरे तणनाशक जे बघणार आहोत तर ते म्हणजे फ्लुझिफेक्स। आता हे आपल्याला सेजंटा कंपनीचे आपल्याला बघवायला मिळते। या फ्लुझिफ्लेक्स या तणनाशकाचे प्रमाण जर बघायला गेलं तर आपल्याला 40 मिली प्रतिपंप हे आपल्याला घ्यावायचे आहे। तर त्यानंतर मित्रांनो, आपण तिसरं जे तणनाशक बघणार आहोत ते म्हणजे आदामा कंपनीचे शेकेड। हे आपल्याला 80 मिली प्रतिपंप आपल्याला वापरायचे आहे। तर याचा वापर यामध्ये तुम्ही कोणतं पण चॉईस करू शकता। तर यामध्ये आपण अजून एक आळी नियंत्रणासाठी तसेच आपले जे पीक असणार आहे सोयाबीन पीक, याला जास्त प्रमाणात झटका नाही बसावा व काळोखी यावी यासाठी पण आपण आज एका कीटकनाशकाचा व झिंक एडिटा याचा वापर करणार आहोत। चिलेटेड झिंकचा आपण वापर करणार आहोत। तर मित्रांनो, चिलेटेड झिंक हे आपल्याला 12% वाला वापरायचं आहे। त्यानंतर जे आपण कीटकनाशक वापरणार आहोत, आपण कराटे सारखा, त्यानंतर हमला अशा कीटकनाशकांचा वापर करू शकतो। तर आज आपण हमला 550 या कीटकनाशकाचा वापर केलेला आहे। तर आपण हमला याचा आपण 40 मिली प्रतिपंप याचा वापर केलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा व भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।